हो तुमच्या घरच्यांना सुद्धा असंच वाटतं की तुम्हाला छोलेची भाजीच नाही बनवतात, त्यावेळी त्यांना हे छोले अप्पेपत्रामध्ये टाकून एकदम पौष्टिक आणि जबरदस्त रेसिपी करून खाऊ घाला. मग बघा तुमचं कौतुकावर कौतुक करत राहतील आणि तुम्हाला नक्कीच हे आठवड्यातनं 2-3 वेळा हे छोलेचा हाच पदार्थ करून खायला मागतील. एवढी जबरदस्त आणि टेस्टी लागणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी करायचं काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा ही आपली रील काय करायची, जास्तीत जास्त शेअर करायचे, सेव्ह करून घ्यायचे आणि रिपोस्ट करायचे, म्हणजे आपल्याकडे सुद्धा राहते आणि चुकून आपल्याकडे नाही राहिली तरी सुद्धा शेअर केलेल्या जवळ नक्की राहणार आहे. त्यासाठी आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे छोले भिजवून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 तासाचे छोले भिजवून घेतले, पाणी काढून टाकायचं आणि नंतर आपल्याला 1 वाटी इतके छोले मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान असं बॅटर याचं स्मूथ तयार करून घ्यायचं. हे तयार केलेलं स्मूथ बॅटर आपल्याला काय करायचं, एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि परत एक वेळा छान असं फेटून घ्यायचं. आता हे छान फ्लफी करून घ्यायचं. भरपूर असा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर किसून घेतलेला, मिरची बारीक कट करून घेतलेली, कोथिंबीर, त्याच्यानंतर मिरची पावडर थोडीशी, गरम मसाला थोडासा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये पनीर सुद्धा किसून घालायचं आहे. आता असेल तर तुमच्याकडे घाला, नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. थोडंसं चीज असेल तर चीज सुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून घालू शकता. छान असं बॅटर तयार करून घेतलं, लगेच अप्पेपात्र गरम करून घेतलं, तेल घालून घ्यायचं किंवा तुम्ही तूप सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे सर्व खणांमध्ये आणि 1-1 चमचा इतकं बॅटर घालून घ्यायचं आहे. आता बॅटर बघा, याच्यामध्ये आपण बॅटर तयार करणार असताना अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाही. नंतर आपल्याला काय करायचं, झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपल्याला फक्त हे व्यवस्थित असं मध्यम आचेवरती सर्व अप्पे मस्त भाजून घ्यायचे आहेत. अलटीपलटी करून दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे. पाहू शकता हे अप्पे आपले तयार झालेले आहेत. एक बॅच मी ते काढून घेतलेली आहे. अगदी खमंग कुरकुरीत अशी वरतून होतात, आतून मऊ छान होतात आणि खायला तर एकच नंबर लागतात, कारण आपण याच्यामध्ये पनीर सुद्धा वापरलेलं आहे आणि सर्व भाज्या सुद्धा घातलेल्या आहेत. बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाही, त्यावेळी अशा पद्धतीने त्यांना याच्यामध्ये भाज्या ऍड करून सुद्धा तुम्ही हा पदार्थ त्यांना बनवून देऊ शकता. आता ज्यांना वाटतं छोलेची भाजीच नाही तुम्हाला बनवता येत, त्यांना मात्र नक्की या पद्धतीनं असं काहीतरी छोलेचं बनवून खाऊ घाला. मग बघा तुमचं कौतुकावर कौतुक करत राहतील आणि नक्कीच त्यांना सुद्धा ही एवढी जबरदस्त आवडेल की आठवड्यातनं 3-4 वेळा बनवायला सांगतील. तर इथे पहा, आता दुसरी बॅच सुद्धा मी काढून घेतली. एकदम जबरदस्त आपले हे अप्पे तयार झालेले आहेत. यापूर्वी तुम्ही कधी हे छोलेचे अप्पे बनवलेत का, मला नक्की कमेंट करून सांगा. आता लगेच इथे अडीचा पेपर फॉइल घेतला, त्याच्यावरती आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे. हा इको फ्रेंडली आहे आणि अगदी फ्रेश आणि ताजंतवानं याच्यावरती कोणतंही अन्न राहू शकतं. तर इथे पहा, लगेच हे सर्व अप्पे काढून घेतले. आता इथे ना तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते. मस्त कुरकुरीत वरतून होतात, आतून अगदी सॉफ्ट छान जाळीदार होतात. हे तुमच्या आवडत्या चटणीसोबत, दहीसोबत किंवा मग सॉससोबत, मायोनीसोबत तुम्हाला जसं खायचं तसं खाऊ शकता. लगेच गरमागरम घेतले, काढून घेतले की मग काय इकडे तिकडे बघायचं नाही, लगेच खाऊन घ्यायचे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.